मालेगाव इलेक्ट्रॉनिक्स नानावटी 1952 पासून सर्व प्रकारची घरगुती उपकरणे, आटा चक्की, LED, लॅपटॉप, मोबाईल मिळवण्याचे एक विश्वसनीय ठिकाण। मुख्य पोस्ट ऑफिस जवळ, वसंतवाडी, पांजरापोळ जवळ, मालेगाव। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। येणाऱ्या काळात अतिशय महत्त्वाचा सण रमजान ईद हा समोर येत आहे आणि या मालेगावकरांसाठी या सणाचे एक विशेष महत्त्व असं आहे। त्या अनुषंगाने आणि कोरोना प्रादुर्भाव कसा रोखता येईल किंवा इतर काही सामाजिक विषयासाठी आज मालेगाव शहरामध्ये पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉल येथे शांतता कमिटीची एक बैठक बोलवण्यात आली। या बैठकीसाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब, मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खाडवी साहेब, DYSP श्रीमती लता दोंदे मॅडम, DYSP प्रदीप जाधव साहेब, DYSP शशिकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व शहर शांतता कमिटी सदस्य, कुल जमातीचे सदस्य, इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते। सुरुवातीला या बैठकीत मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खाडवी साहेब यांनी शासनाचे काय निर्देश आहे, कशा पद्धतीची भूमिका आहे हे समजावून सगळ्यांना सांगितली। त्यानंतर शांतता कमिटी सदस्याचे केवळप्पा हिरे, रामा मिस्त्री, मौलाना अब्दुल हमीद अजहरी, मौलाना फिरोज अजहरी, हरीश मारू, प्रमोद शुक्ला, युसुफ इलियास, हर्षद मीनानगरी, गुलाब पैलवान आदींनी आपले मनोगत तिथे व्यक्त केले। तदनंतर नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब यांनी सर्व उपस्थितांना संबोधित केले, मार्गदर्शन केले। या बैठकीचे सूत्रसंचालन छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रवीण वाडेले साहेब यांनी केले। बघूया सर्व वृत्तांत, सर्व माहिती या व्हिडिओ बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। हमारा ईद का जो त्योहार है उसको चलते हम गवर्नमेंट की जो गाइडलाइन है उसको किस तरीके से अमल करते हुए मनाएं और रमजान के महीने के लिए जो गाइडलाइन आई है उसके हिसाब से आप सभी ने प्रशासन को पूरी तरीके से यहाँ पर सहकार्य करके ये त्योहार, ये जो पवित्र पाक महीना है इसका आपने सभी आवाम ने यहाँ पर पालन किया हुआ है। जैसे कि अभी कोविड के चलते अगर हम कोविड को अभी का जो ट्रेंड देखते हैं, ये ट्रेंड बहुत भयंकर है। हम अस्पताल में मरीजों को देखते हैं और इसका जो इलाज चल रहा है, ये इलाज के चलते हमें सिर्फ इससे एहतियात बरतनी चाहिए। यही प्रिवेंशन हम कर सकते हैं। अगर ये बीमारी हो जाती है तो आगे जाके वो तकलीफ देह शरीर के लिए नुकसानदायक होती है। इसीलिए ये जो गाइडलाइन है, जो मास्क का यूज है, जो सैनिटाइजर का यूज है, बार बार हाथ धोना है, एक दूसरे से दूरी रखना है, संचार बंदी जो लगाई गई है, संचार बंदी की जो गाइडलाइन है वो सभी का इतिहास हमने सभी ने बरतना चाहिए। तो गाइडलाइन के हिसाब से अपने घरों में पढ़ के हमें वो नमाज पठन करना है। यही गाइडलाइन है। तो ये गाइडलाइन को चलते हुए और गवर्नमेंट की तरफ से दी गई इजाजत को बरतते हुए हमें सब ये त्योहार अच्छी तरीके से मना। एक सेकंड सर, सध्या चालू असलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या संदर्भाने त्याचबरोबर 10 दिवसाच्या अंतरावर येणाऱ्या रमजान ईदच्या संदर्भाने आज आपण शांतता कमिटीची बैठक मालेगावमध्ये आयोजित केली होती। या शांतता प्रिय नागरिकांच्या केलेल्या कामाच्या भक्कम पायावरतीच आज आपण मालेगावमध्ये ही शांतता पाहत आहोत। सध्याचा काळ जो आहे तो कठीण काळ आहे। त्यामध्ये आपण पाहत आहोत की कोरोना महामारीचा जो दुसरा वेव होती त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण आरोग्यदृष्ट्या पुष्कळ लोकांना गमावलेला आहोत। प्रत्येक व्यक्तीने कुठल्या ना कुठल्या आपल्या प्रियजनांना या महामारीमुळे जाताना अनुभवलेला आहे। या महामारीचा आपण सर्व मिळून सामना करणं गरजेचं आहे। त्या संदर्भाने आत्ता पण जी पालन करत आलो आपण त्रिसूत्री SMS ती न विसरता आपल्याला इथून पुढे देखील चालू ठेवायची आहे। त्यामध्ये सॅनिटाईज करणं, मास्क वापरणं आणि सेफ डिस्टन्सिंग ठेवणं।
ही त्रिसूत्री आपल्याला अशीच चालू ठेवावं लागेल। आजच्या विचारमंथनांमध्ये काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते, त्या संदर्भाने उच्च पातळीवर निश्चितपणे याच्या विचार विनिमय होईल आणि त्या संदर्भाने शासनाकडून जे आदेश येतील त्याचं आपण सर्व मिळून पालन करू, स्वतःसाठी भावी पिढीसाठी। आपण 1908 ते 1920च्या दरम्यान किंवा आज ज्या परदेशात काही देशांमध्ये जिथं आपण तिसरी लाट पाहत आहोत तिथे अनुभवलेले किंवा तिसऱ्या लाटेमध्ये सहसा जे तरुण वर्ग आहोत ते जास्त प्रमाणात ह्या व्हायरसचा बळी पडतो आहे। असं होऊ नये, भावी पिढी आपल्या देशाची चांगली राहावी यासाठी आपण या उपाययोजना अंगीकृत करणं गरजेचं असणार आहे। या पवित्र महिन्यामध्ये या महामारीपासून आपण स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या समाजाला दूर ठेवावं यासाठी जे काही उपाययोजना आहेत त्या आपण सर्व घ्याव्यात एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंत्री नामदार दाससाहेब भुसेंच्या आदेशाने आम्ही सर्व पदाधिकारी सर्व कोविड सेंटरमध्ये जाऊन सनी त्यांच्या हस्तांदोलन करतोय, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतोय, त्यांना 3 टाइमचं जेवण चांगल्या प्रकारचं देतोय, त्यांच्या नातेवाईकांना जेवण देतोय। यहाँ पे जो बैठे हैं स्टेज पे जो पुलिस डिपार्टमेंट वो हमेशा रास्ते पे खड़े रहेंगे हमारे लिए। ये बीमारी कैसी खत्म होंगी इसके लिए तुम्हारे हमारे लिए दिन रात रास्ते पे खड़े थे, ये हमारे अपने लिए भगवान है। मालेगांव शहर के डॉक्टर्स आसपास के देहातों को जितने पेशेंट आ रहे हैं जहाँ जगह मिल रही है वहाँ रख। हमारी आवाम की तरफ से खुदवाई रोड पर, मछली बाजार में, मोहम्मद अली रोड पर जो भीड़ रहती है, रमज़ान महीना इबादत का महीना है, रियाजत का महीना है। बाज़ारों में बार बार जाकर ख़रीदारी करने का महीना नहीं है। 1-2 साल अगर हम 1-2 नए कपड़ों में या अगर नए कपड़े मैसर न हुए पुराने ही कपड़ों में ईद कर लें, पुरानी ही बनियान और पुरानी ही लुंगी में ईद कर लें तो कोई कुछ शरीर अपने नज़र से कुछ बिगाड़ नहीं जाएगा। पर जो आला पुलिस अधिकारियों के साथ कंट्रोल करने के लिए हमारे पास नौजवानों की तरफ से जो रद्द अमल हुआ, ये बात मेरे लिए नाकाबिले कबूल है और मैं इस पर सख्त रंजीदा हूँ कि हमारे नौजवानों का किरदार, हमारे नौजवानों का अखलाक इतना ऊंचा होना चाहिए, ऐसा मिसाली होना चाहिए कि ये लोग जब मालेगांव से बाहर जाएं तो हमारे नौजवानों को याद रखें। बहरहाल मैं जो कुछ हुआ 1 मरतबा या 2 मरतबा उस पर इज़हार अफसोस करता हूँ। हैं 9 दिन जो रह गए हैं उसमें बाज़ारों का रुख करने की बजाय असल भीड़ भाड़ वहाँ होती है। बाज़ारों का रुख करने की बजाय भीड़ भाड़ के मराकिज़ पर जाने की बजाय या तो घरों में बैठकर नवाफिल अज़कार करें, तिलावत कलाम पाक करें या मस्जिदों में जाकर। हम इसको कद्र की नज़र से देखते हैं कि कई बरसों से और ख़ास तौर पर इस बरस से हमने देखा कि इंतज़ामिया का, डिपार्टमेंट का बर्ताव काबिल सताइश रहा। ये थोड़ी बहुत मजबूरी की हालत में सख्ती जो की जाती है वो हमारी ही भलाई के लिए की जाती है, वरना इनका जो रवैया रहा वो काबिल सताइश रहा और उसी की वजह से मालेगांव के अतराफ से हज़ारों कोविड पेशेंट्स, हज़ारों मरीज़ मालेगांव में आते हैं, या तो मुफ्त में या बहुत ही सस्ते में और बहुत ही कम खर्च में इलाज कराते हैं। कि ईद की नमाज हमारे लिए बहुत ही ज़रूरी है और खुले मैदान में पढ़ना बहुत ही ज़्यादा ज़रूरी है। और वो आपलं एक नाव जगभर प्रसिद्ध झालं, वेगळ्या वेगळ्या कारणाने झालं। इथला हिंदू मुस्लिम एकोपा
इथली राष्ट्रीय एकात्मता, अनेक गोष्टीने आपण मालेगावकर पुढे आलेलो आहे. आता जो काळ आहे कोरोना काळ आणि शासनाने काही आदेश निर्देश दिलेले, सगळ्यांना वाटतं की सगळे सण उत्सव हिंदूचा असो, मुस्लिमांचे असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, सगळे सण उत्सव, सगळा व्यवहार, सगळा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालावा आणि सगळं काही चांगलं व्हावं, देशाची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी, भलं व्हावं. परंतु कुठेतरी काहीतरी काही शासनाने आदेश निर्देश दिलेले असतात आणि त्या आदेश निर्देशाचं पालन करणं इथल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांचं कर्तव्य असतं आणि त्यांना ते करावं लागतं. नाईलाजाने काही गोष्टी त्यांना करावं लागतात, कारण वरतून त्याचे आदेश असतात आणि ते सगळ्यांच्या भल्यासाठी असतात. आता सगळ्यांचं भलं त्याच्यात बघितलं जातं. कोणालाही वाटत नाही की कोणाला काही असं दुःख त्रास व्हावं, परंतु नाईलाज असतो आणि सगळ्यांच्या गोष्टी समजून घेण्यासाठी हे निर्बंध लावतात. मी अभिनंदन करेन पहिल्यांदा आमच्या मुस्लिम बांधवांचं की मागच्या वर्षी आई अशाच वेळेला रमजान ईदच्या वेळेला अतिशय महत्वाचा पवित्र सण, अतिशय वर्षभरातल्या ज्या सणाची आपण आतुरतेने वाट बघत असतो, ज्या सणाचा अतिशय मनापासून सगळेजण उत्साहाने त्याचं स्वागत करतात आणि अशा वेळेला प्रतिबंध आले आणि सगळ्यांनी माणुसकी दाखवून, समजदारी दाखवून, मालेगाव किती चांगले, मालेगावचे लोक किती चांगले हे दाखवून सगळ्यांनी शासनाचं निर्देशाचं, शासनाचं आणि अधिकाऱ्यांचं सन्मान ठेवत सगळ्यांनी कुठल्याही कायद्याचं उल्लंघन न करता घरीच त्यांनी तो सण साजरा केला. छातीवर मोठा दगड ठेवून त्यांनी या पद्धतीने केलं, परंतु सगळ्यांच्या हितासाठी त्यांनी ते केलं. शासनाच्या नियमांचं उल्लंघन करू नये म्हणून केलं आणि ते दाखवून दिलं की आम्ही किती समजदार आहोत, किती चांगले आहोत. आता आदेशाचं उल्लंघन न करता त्या पद्धतीने सगळे साजरे करतील याची ग्वाही देतो. इतके चांगले लोक, इतके समजदार लोक आहेत, अशा पद्धतीने आणि त्या सगळ्यांचा आम्ही सन्मान करतो. जसं आता रामभाऊ पण बोलले की जे काही डॉक्टर आहेत, जे काही नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी असू द्या, नर्स असू द्या, परिचारिका असू द्या, आणि साहेब सगळ्यात मोठा म्हणजे सलाम तुम्हाला पण आहे, तुमच्या डिपार्टमेंटला आहे की आपण सुद्धा आपले अनेक पोलीस बाधित झाले, अनेक अधिकारी आपले या कोरोनामुळे आपण गमावून बसलो, तरी देखील हिंमत न हारता जनतेच्या हितासाठी आपण आपलं कर्तव्य बजावून उभे राहतात. पण ते किती वेळेला एखादा अधिकारी असतो, अनेकांची गर्दी होऊन जाते, त्या अधिकाऱ्याला नाही आता काय करावं, पण तरी सुद्धा तो बिचारा डटून तिथे उभं राहून त्या पद्धतीने आपण कर्तव्य निघतो. बरोबर तुम्हाला सलाम आहे. अशा डॉक्टरांना सलाम आहे, अशा समाजसेवा करताना समाज की ज्यांनी एवढ्या गर्दीत सुद्धा इथे येऊन लोकांच्यासाठी, लोकांना समजवण्यासाठी आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी स्वतःचं बलिदान देतात. अशा पद्धतीने हे सगळं चांगलं चाललंय. मालेगाव में पुन्हा एकदा आपल्या आदेशाचं काही इलाज नहीं, कुछ इलाज नहीं है. आदेश निर्देश का पालन करना इन लोगों का काम है, वो करना पड़ता है. किसी को अच्छा नहीं लगता, लेकिन कोई इलाज नहीं है, मजबूरी है और वो वजह से करना पड़ता है. हम लोग उनको पूरा साथ देते हैं. ये भी आप लोगों को सबको सलाम है. धन्यवाद. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर